शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. प्रवास पपईचा भाग 2 या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण या ठिकाणी मागचा एपिसोड जर तुम्ही बघितला असेल तर पाटील बायोटेकच्या टिश्यू कल्चरला लागून हा 1.5 एकरचा प्लॉट आहे, ज्या ठिकाणी आपण तैवान 786, 15 नंबर आणि सुपरसन असे 3 व्हरायटी लावले, ज्याचे 6 बेड आहेत. आजची तारीख आहे 27 जून. 11 जून रोजी आपण ह्या पपईची लागवड केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की पपईचं झाड अतिशय सुंदर सेट झालं आहे. स्टेम एकदम मस्त जाड होतो आहे. पहिला मुद्दा जो मला इथे सांगायचा आहे की आपल्याला कमीत कमी लेबर कॉस्ट या ठिकाणी लागली पाहिजे. म्हणून या भागामध्ये आपण लागवडीच्या वेळेस, लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी पेंडामिथिलिनचा वापर केला होता. तर मजुरांनी काय केलं, इथून सुरू केलं आणि असं इथपर्यंत फवारलं बरोबर. तर एवढ्या भागात तुम्हाला कुठेही गवत दिसणार नाही. पूर्ण प्लॉटमध्ये गवताचा लवलेशही नाही. पण चुकून त्यांनी बेडवर मारलं नाही. तर बेडवर न मारल्यामुळे आत्ता बेडवर आपल्याला या ठिकाणी गवत दिसतं आहे. पण याच्यासाठी सुद्धा आपण आता लेबर लावणार नाही आहे. आपण आता पहिलं काम काय करणार आहे, आजची तारीख आहे 27 जून. 11 जूनची लागवड आहे. मॉर्टिलिटी ऑलमोस्ट 0% आहे. एकही रोप चुकून एखादं रोप सांधावं लागलं असेल, नाहीतर गॅप फिलिंग करावी लागली नाही. तर आता कामाची दिशा काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं काम की आता आपण हे गवत कंट्रोल करणार आहे, याला इथेच आपण संपवणार आहे. आणि त्याच्यासाठी या इकडे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, छोटे छोटे बॉक्स करून मागच्या वेळेस जशी फवारणी घेतली होती आपण पपईच्या झाडावर ठेवणार आणि ग्रामोक झोनचा वापर आपण करणार आहे. 100 मिली ग्रामोक झोन आणि स्टिकर असं आपण आता बेडवर फवारणार आहे. कारण माती जी आहे, माती ओली आहे. मातीमध्ये ओलावा आहे जेवढा तणनाशकाचा वापर होण्यासाठी पाहिजे. तर पहिलं काम आपण 100 मिली ग्रामोक झोन या ठिकाणी स्प्रे करून घेणार आहे. त्यानंतर मागच्या वेळेस मी तुम्हाला आतापर्यंत काय काय कामं केली आहेत ती सगळी मी कामं तुम्हाला दाखवली होती. 22 तारखेपर्यंत आपण कॅब्रिओ टॉप आणि उलालाची एक फवारणी घेतली होती. आजची 27 तारीख आहे. आज आपण कॅल्शियम चिलेटेड, मॅग्नेशियम चिलेटेड आणि दालची मॅक्स 25 मिली, कॅल्नेट चिलेटेड 25 ग्राम, मॅग्नेशियम चिलेटेड 25 ग्राम, दालची मॅक्स 25 मिली 15 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी करणार आहे. पान एकदम रफ होण्यासाठी, पान स्ट्रॉंग होण्यासाठी. त्यानंतर तुम्ही काही झाडांचं जर निरीक्षण केलं, या ठिकाणी ही जी हाईट थोडी चालली, ही हाईट आपल्याला आत्ताच रोखायची आहे. वातावरणामध्ये ढगाळ हवामान आहे, नायट्रोजनची उपलब्धता भरपूर होईल, त्यामुळे पपई ग्रोथ करेल फास्ट आणि आपल्याला पपईमध्ये ग्रोथ नाही आहे. म्हणून दुसरं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. लिओसिन 250 मिली, 05234 2 किलो आणि ह्युमॉल गोल्ड 250 ग्राम हे एकरी आपण सोडणार आहोत. एक तर आज सोडू किंवा आपण उद्या सोडणार आहोत. आणि ग्रामोक झोनचा स्प्रे, म्हणजे 3 कामं आपण या ठिकाणी आता करणार आहोत. माइट्स आणि थ्रिप्ससाठी दालची मॅक्स, कॅल्शियम मॅग्नेशियम ही एक फवारणी, तण नियंत्रणासाठी ग्रामोक झोन आणि हाईट थांबवण्यासाठी आपण लिओसिन 05234 आणि ह्युमॉल गोल्ड याचा वापर करणार आहोत. तर हे 3 कामं आपण करणार आहोत. थोड्या दिवसात थोडी वापसा कंडिशन आली की माती परत आपण अजून बेड करून बेडला सपोर्ट म्हणून अजून लावणार आहोत, जेणेकरून बेडची रुंदी ही अजून वाढेल. जो डोस आपण माती आड केला होता, थोडा डोस इथे टाकला तुम्हाला दिसत असेल, हा डोस आता जवळपास पाण्यानंतर विरघळलेला आहे आणि मातीमध्ये तो बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे. यानंतर आपण फार कंटिन्यू वॉटर सोल्युबल किंवा लिक्विड खतं किंवा रासायनिक खतं फार डोस आपण देणार नाही. आपण एक बेसल डोस स्ट्रॉंग दिला आहे. साधारणतः 130 दिवसाला आपण दुसरा बेसल डोस देणार आहे. आत्ता पूर्ण प्लॉट सेट झाला आहे, तुम्हाला जर दिसत असेल. फक्त बेडवर गवत आहे आणि हे बेडवरचं गवत आपण स्प्रेने लवकरच कंट्रोल करून घेणार आहोत. तर या प्रवासात माझ्यासोबत कंटिन्यू हे व्हिडिओ बघत राहा. ज्या लोकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ते दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात पपई लागवड केली असेल, त्यांना मी सगळी कामं काय आपण शेतात करतो हे मुद्दामून दाखवतोय, की जेणेकरून आपण त्या प्रवासात तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने कामं करून आपली पपई आपण चांगली कशी आणता येईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत. दुसरं प्लॉट नंबर 2 जो बाजूला आहे, त्या प्लॉटमध्ये आपण आता जाणार आहोत. अडचण काय असू शकते, काही ठिकाणी क्वचित आता एखादं झाड, आता हे झाड जे आहे हे अचानक शॉक झालं आहे.
तर या झाडाला शॉक जरी झालं तरी शेंडा याचा चालू आहे, आपण 2 दिवस वाट बघणार, नसेल तर अशी झाडं आपण गॅप फिलिंग करून घेणार. असं झाड सापडणं पूर्ण प्लॉटमध्ये फार क्वचित, म्हणजे 1450 झाडं ही टोटल आहेत. यस, 1450च्या आसपास झाडं, त्यातली क्वचित एखाद 2 झाडंच फक्त अशी दिसत आहेत. बाकी ओव्हरऑल प्लांटचं जे सेटिंग आहे, नवीन शेंडा जो आहे, नवीन पान जे आहे, हे अतिशय निरोगी, दमदार आणि चांगल्या पद्धतीने येत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आता प्लॉट नंबर 2 आपण बघणार आहोत, ज्या ठिकाणी जवळपास 17 नवीन हायब्रिड्स आपण लावलेले आहेत. चला त्या ठिकाणी जाऊया. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता आपण प्लॉट नंबर 2 मध्ये आलेलो आहे. एकदा सगळ्या प्लॉटचा व्ह्यू तुम्ही बघा. हा साधारणतः 4-4.5 एकरचा प्लॉट आहे टोटल, ठीक आहे. आणि या प्लॉटमध्ये आपण जवळपास 17 हायब्रिड्स बाहेरून आणून ते आपण ट्रायलसाठी या ठिकाणी लावलेले आहेत की कुठला हायब्रिड जास्त परफॉर्म करतं. तर मुद्दा नंबर 1, आत्ता आपण प्लॉट नंबर 1चा जो व्हिडिओ बघितला की बेडवर आपल्याला त्या ठिकाणी खूप तण होतं. या ठिकाणी बेडवरही तण नाही आणि 2 बेडच्या मध्येही तण नाही, कारण की पेंडामिथिलिनचा अतिशय परफेक्ट वापर आपण या ठिकाणी केला होता. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आपण ही रोपं जेव्हा लावली त्यावेळेस ही रोपं थोडीशी एक्स्ट्रा वाढलेली होती, त्यामुळे आत्ता ही रोपं थोडीशी सुळकी आपल्याला दिसतात, म्हणजे हाईट आपल्याला जास्त दिसते. तर याच्यासाठी ताबडतोब आपण या ठिकाणी लिओसिन 05234 आणि ह्युमॉल गोल्ड याची ड्रेंचिंग करणार आहोत पंपाने. त्यानंतर फवारणीमध्ये सुद्धा सेम इथे सुद्धा आपण चिलेटेड कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि दालचिमॅक्स याचा एक वापर करणार आहोत. बुरशीनाशकामध्ये आपण इथे मागेच कॅब्रिओटॉप आणि एक कीटकनाशक आपण घेतलेलं आहे. तर 2 गोष्टी आपण या ठिकाणी करणार आहोत. एक, आता तण नियंत्रण इथे करण्याची आवश्यकता नाही. इथे आपण थोडंसं कॅल्शियम, मॅग्नेशियम देऊन झाडाला थोडंसं फ्रेश अजून करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि झाडाची हाईट जैसे थे पुढच्या 10 ते 15 दिवस आपण थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर या ठिकाणी बघाल तर हायटेड रोपं आपण लावली होती थोडीशी, त्यामुळे हाईट थोडी जास्त आहे. तर ह्याच ठिकाणी आपल्याला थांबून हा दांडा अजून कसा जाड करता येईल हे आपण बघणार आहोत. एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या पूर्ण प्लॉटमध्ये 50 ते 60 रोपं आपल्याला पूर्ण 4.5 एकरात फक्त गॅप फिलिंग करावी लागली. अदरवाईज आपल्याला म्हणजे या ठिकाणी रोप मेलं किंवा मॉर्टिलिटी आली असं झालं नाही. आणि ह्या प्लॉटची सुद्धा लागवडीची तारीख 18 तारखेला 18 जून रोजी आपण हा प्लॉट लावलेला आहे. 13 तारखेला बेसल डोस आपण टाकलेला आहे. 20 तारखेला आपण 18 तारखेला लागवड करून 20 तारखेला फॉस्फरिक ॲसिड आपण सोडलं आहे आणि 23 तारखेला आपण कॅब्रिओटॉप, अरेना चॉकलेट आणि उलाला याची फक्त फवारणी घेतली आहे. तर आता आपण या ठिकाणी हाईट थांबवण्यासाठीच प्रयत्न करणार आहोत. बेसल डोस आपण अतिशय स्ट्रॉंग दिलेला आहे आणि बेसल डोस तुम्हाला जर दिसत असेल हा पूर्णपणे मातीमध्ये, आता ज्याला आपण म्हणतो ना, एक प्रकारे तो मिक्स झालेला आहे, पूर्ण मातीमध्ये तो डायल्यूट झाला आहे. फार पाऊस अजून झालेला नाही आहे. तर प्रवास पपईचा या मालिकेमध्ये सतत दर 10 दिवसाला 15 दिवसाला मी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. काय काय अडचण येते, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हे कंटिन्यू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न असेल. तर अतिशय सुंदर असा प्लॉट सेट झालेला आहे. पूर्ण प्लॉट जर तुम्ही बघाल तर पूर्ण प्लॉटमध्ये कुठे मॉर्टिलिटी नाही आहे, पानं फ्रेश आहेत, शेंडा नवीन चालू झालेला आहे. ज्या ठिकाणी रोपं छोटी होती तिथे स्टेम पण एकदम चांगला तयार झालेला आहे. या पद्धतीने नवीन शेंडा अतिशय चांगला आता येतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि जी कामांची यादी मी दिलेली आहे ती यादी त्याच पद्धतीने फॉलो करता आली. जूनची लागवड ज्यांची असेल तर त्यांनी फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करा. आपण या ठिकाणी डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या सर्व पपई उत्पादक शेतकऱ्यांना बोलवणार आहोत आणि हे हायब्रिड दाखवणार आहोत. यातलं जर कुठलं हायब्रिड आवडलं तर आपण त्याचं पुढे सेलसाठी शेतकऱ्यांना कसं उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका.